नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा राधाला घेऊन बाहेर येते. तेव्हा श्वेता तेजाला विचारते की ही तर झोपली होती ना. तेव्हा तेजा म्हणते की झोपली होती पण आता उठली आहे. तेव्हा श्वेता विचारते की बरं तुला नाश्ता देऊ का, कारण तू काही खाल्लं नाही आहेस. तेव्हा तेजा म्हणते की नाही नको, आणि थोडीशी शांत होते आणि परत सगळ्यांना म्हणते की मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. तेव्हा सगळेजण तेजाकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा काहीतरी सांगणार तितक्यात आता वल्लरीला कोणाचा तरी फोन येतो. तेव्हा वल्लरी फोन उचलते आणि म्हणते की हो मीच बोलते वल्लरी. आणि फोनवरचं बोलणं ऐकून वल्लरी खूपच खुश होते आणि आनंदाने विचारायला लागते की काय, आणि म्हणते की हो हो नक्की नक्की आम्ही घेऊन येतो तिला. असं म्हणून वल्लरी फोन ठेवून देते आणि आनंदाने सगळ्यांना सांगायला लागते की ऐका ना, राधाचे आईवडील सापडले. आता हे ऐकून सगळेच खुश होतात, मात्र तेजाला खूप मोठा धक्का बसतो. आता श्वेता म्हणायला लागते की बरं झालं सापडले अगं. तेव्हा तेजा रागाने म्हणायला लागते की बरं झालं काय, म्हणजे तुम्ही तिच्या आईवडिलांना शोधत होता की काय. यावर वल्लरी म्हणते की अहो तेजाताई असं काय करताय, आपण जर नाही शोधलं तर पोलीस तर त्यांचं काम करणारच ना, आणि म्हणूनच तर राधाच्या आईवडिलांचा पत्ता लागलाय. तेव्हा तेजा खूप हायपर होते आणि म्हणायला लागते की कुणी सांगितलं होतं पण तुम्हाला हा आगाऊपणा करायला, तुम्ही पोलिसांच्या टचमध्ये होतातच ना, काय गरज आहे त्यांना शोधायची. तेव्हा सगळेच आश्चर्याने तेजाकडे बघायला लागतात. आता श्वेता तेजाला म्हणते की अगं काय बोलतेस तू तेजा, ऐक माझं जरा शांतपणे, आणि आपण हे सगळं डिस्कस करायचे आत्ताही बरोबर वेळ नाही आहे. राधाचे आईबाबा सापडलेत, आपल्याला त्यांना भेटावं लागणार आहे. यावर मिठू म्हणते की आणि असं किती दिवस ठेवणार आहोत ग आपण राधाला आपल्याजवळ. तेव्हा तेजा खूप रागाने मिठूला म्हणते की एवढ्याशा जीवाचा काय त्रास होतोय ग तुला, आणि तुला इतके दिवस आम्ही सांभाळत होतोच ना. तेव्हा सगळे शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात. आता वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई अहो काय बोलताय तुम्ही, अहो हक्क आहे त्यांचा राधावर, आईवडील आहेत ते. तेव्हा तेजा चिडत म्हणते की पण आईवडिलांसारखं वागलेत का ते. आता तेजाचं हे रूप बघून सगळे शॉक होऊन तेजाकडे बघत असतात. आता तेजा म्हणते की आपल्या एवढ्याशा लहान मुलीला रस्त्यावरती सोडून जातात ते, अशा लोकांना आईवडील म्हणता येईल का खरं, आणि का म्हणायचं, त्यांनी फक्त तिला जन्म दिलाय म्हणून. आणि उद्या आपण जर आपल्या राधाला त्यांच्याकडे दिलं तर कशावरून ते परत दुसरीकडे जाऊन सोडणार नाहीत तिला, कशावरून तिचा सांभाळ करतील परत ते. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा यातलं आपल्याला काही खरं खोटं माहीत नाही आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कितीही बरोबर असलं ना तरीसुद्धा मी तुम्हाला पुन्हा हेच सांगेन की त्यांचा हक्क आहे राधावर, ते आईवडील आहेत तिचे. तेव्हा तेजा खूपच हायपर होते आणि म्हणायला लागते की नाही मी राधाला कुणाकडेही देणार नाही. तेव्हा सगळेच घाबरून तेजाकडे बघायला लागतात. आता श्वेता म्हणते की तू विसरतेस तेजा, ती नाही आहे तुझी. आता हे ऐकून तेजा खूप रागाने श्वेताकडे बघायला लागते आणि म्हणते की ती मुलगी आहे माझी. तेव्हा सगळे शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात. आता वल्लरी म्हणते की म्हणजे. तेव्हा तेजा म्हणते की म्हणजे मी राधाला ॲडॉप्ट करणार आहे, यापुढे राधा माझं लावणार आहे. राधा तेजस्वी विचार आहे. आता हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळे तेजाकडे खूप आश्चर्याने बघायला लागतात. आता वल्लरी तेजाला म्हणते की काय बोलताय हे तुम्ही तेजाताई. तर श्वेतासुद्धा म्हणते की तू काय बोलतेस तेजा, हे तुला तरी कळतंय का. तेव्हा मिठूसुद्धा म्हणते की तेजा हे सोपं नाही आहे, आपण सेलिब्रिटी नाही आहोत एका मुलीला वाढवायला, आपण एका मिडल क्लास फॅमिलीतल्या मुली आहोत, आपलं जग वेगळं आहे आणि आपली रियालिटी वेगळी आहे. यावर तेजा म्हणते की मी खूप शांतपणे या गोष्टीचा विचार केला आहे आणि मगच हा निर्णय घेतला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की एक गोष्ट विचारू का मी तुम्हाला तेजाताई, कितीही प्रेम जडलं ना तरी मातृत्व हे असं हिसकावून नाही घेता येत, ते आपल्या नशिबात असावं लागतं. त्यामुळे तुम्ही कितीही ठरवलं ना राधाला दत्तक घ्यायचं की कायद्याने पहिला हक्क फक्त आणि फक्त तिच्या आईवडिलाचा आहे, हे कायम लक्षात ठेवा. तेव्हा तेजा म्हणते की मला एक गोष्ट कळते, ज्या लोकांना आपल्या लहान बाळाला नीट सांभाळता येत नाही, काळजी नाही घेता येत, त्या लोकांना मी राधाला देणार नाही. आणि त्या लोकांना एवढी जर काळजी असेल ना तर त्या लोकांनी इथे यावं आणि मला खात्री पटवून द्यावी की ते राधाचा नीट सांभाळ करतील. तोपर्यंत राधा बुलबुल बागेच्या बाहेर जाणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की रमेश शिंदे नावाचा एक माणूस आणि त्याची बायको एकमेकांशी बोलत असतात. आता तितक्यात डोरबेल वाजते तर पोलीस आलेले असतात. आता पोलीस आतमध्ये येतात आणि त्या माणसाला म्हणजेच रमेशला म्हणतात की काय रे रमेश शिंदे, स्वतः बायको आणि दोन्ही मुलींना घेऊन इथे लपून बसलास काय,
तुझा फोन पण बंद आहे आणि तुझी तिसरी मुलगी कुठे आहे? तेव्हा रमेश आणि त्याची बायको खूपच घाबरतात. तेव्हा पोलीस म्हणतात की सरळ सांगतोस का तिसरी मुलगी कुठे आहे ते, की आमच्या पद्धतीने विचारू? तेव्हा रमेश म्हणतो की अहो खरंच आम्हाला 2च मुली आहेत, ह्या बघा ह्या 2 मुली आहेत, असं म्हणून तो त्याच्या 2 मुलींना दाखवायला लागतो. तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला माहिती आहे तू एका रात्रीत घर बदलून इथे आलायस, आता खरं सांगतो की अटक करून नेऊ चौकीवर. तितक्यात आता तिथे वल्लरी, मिठू आणि श्वेता येतात आणि पोलिसांना म्हणतात की आम्ही आलोय सर. तेव्हाच आता पोलीस त्यांच्याकडे बघत रमेशला म्हणतात की यांच्याकडे तुमची मुलगी आहे, त्यामुळे खरं खरं सांगा सगळं. आता वल्लरीसुद्धा म्हणते की हे बघा बऱ्या बोलाने कबूल करा, नाहीतर आमच्याकडे अजून बरेच मार्ग आहेत कबूल करून घेण्यासाठी तुमच्याकडून. तुमचे शेजारी आठवत आहेत ना तुम्हाला, त्यांनी जर का तुमच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली ना तर तुम्हाला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही वाचवणार नाही. तेव्हा रमेश आणि त्याची बायको रडायला लागतात. आता रमेश पोलिसांसमोर हात जोडतो आणि म्हणायला लागतो की माफ करा सर, माझी चूक झाली सर, पण मला अटक करू नका. तेव्हा वल्लरी जोरात रमेशवरती ओरडत म्हणते की सगळ्यात आधी हे सांगा की तुमच्या मुलीला कोणी पळवून घेऊन गेलं होतं की तुम्ही स्वतः तिला रस्त्यावरती सोडून आला होतात? तेव्हा मिठ्ठूसुद्धा म्हणते की बोला आता खरं काय ते सांगा. आता रमेशची बायको खूपच रडायला लागते. तेव्हा श्वेता तिला म्हणते की ताई हे बघा तुम्ही असं रडू नका, नक्की काय झालं ते सांगा. तेव्हा रमेशची बायको रडत म्हणायला लागते की सानिका, माझी सानिका. तर दुसरीकडे तेजा राधाकडे बघून खूपच इमोशनल झालेली असते आणि ती राधाचा हात हातात घेत म्हणते की मी तुला कुठेच नाही जाऊ देणार, मला सोडून. आता आपण बेस्ट फ्रेंड झालो आहे ना, आता मी तुझी मम्मा होणार आहे, कारण मी तुला ॲडॉप्ट करणार आहे. राधा तू म्हणशील ना गं मला मम्मा, माझ्यासोबत राहशील ना इथे बुलबुल बागेत? तितक्यात आता डोरबेल वाजते. तर तेजा जाऊन दरवाजा उघडते तर तेजाचे आई बाबा आलेले असतात. आता तेजा त्यांना बघून थोडीशी नाराज होते आणि परत येऊन राधाजवळ बसते. आता तेजाच्या आई बाबा तेजाजवळ येतात आणि तेजाला म्हणतात की अरे असं काय, हिच्याजवळ तू एकटीच आहेस का, बाकीच्या सगळ्या कुठे आहेत? आता तेजाचे बाबा म्हणतात की नाही, छान रमलं आहे बाळ तुझ्यासोबत, नाही म्हणजे तू लहान मुलांना इतकं छान सांभाळू शकते याची कल्पनाच नव्हती आम्हाला. तेव्हा तेजा रागात म्हणते की तुमचं झालं असेल ना तर निघा आता तुम्ही, कारण मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा आता तेजाची आई तेजाजवळ बसते आणि खूप इमोशनल होत म्हणते की हे बघ तेजस्वी, आपल्याला बोलायला हवं, आता आपल्याला एकमेकांशी बोलण्याची खूप गरज आहे. तेव्हा तेजा म्हणते की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आहे. तेव्हा तेजाची आई म्हणते की तेजस्वी अगं असं नको वागू, अगं आम्ही नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तेव्हा तेजा थोडीशी हसते आणि म्हणते की अच्छा, आता इतक्या वर्ष राहिलीस ना आणि आत्ताच न राहायला काय झालं आहे तुला, आणि एकदा सांगितलं ना की मला नाही बोलाय. यावर तेजाचे बाबा म्हणतात की हे बघ तेजस्वी. तेव्हा तेजा त्यांना मध्येच थांबवत म्हणते की मला काही ऐकायचं नाही आहे. हे बघा मी इथे राहिले काय किंवा तुमच्यासोबत राहिले काय तरी तुम्हाला काही फरक पडत नाही आहे, हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा तेजाचे बाबा म्हणतात की अगं असं कसं बोलतेस, आम्ही आई वडील आहोत तुझे. तेव्हा तेजा म्हणते की पण रक्ताचं नातं कुठे आहे, तुम्ही तर ॲडॉप्ट केलं आहे ना मला, फक्त जगाला दाखवण्यासाठी, पार्ट्यांमध्ये मला नेण्यासाठी ॲडॉप्ट केलं होतं ना. तुम्हाला पिक्चर परफेक्ट फॅमिली हवी होती तुमच्या फोटो फ्रेममध्ये तर मी आले, पण मी मनात कधीच नाही येऊ शकले. तेव्हा तेजाची आई खूपच रडायला लागते. आता तेजा म्हणते की काही वर्ष सांभाळलं, पण नंतर मी तुमच्यासाठी कायम एक ओझं होते. तेव्हा तेजाचे बाबा म्हणतात की हे सगळं कुठून आलं गं तुझ्या डोक्यामध्ये, असं खरंच काही नाही आहे बाळा. तेव्हा तेजाची आई म्हणते की हे बघ तेजस्वी, अगं मी तुला जन्म दिला नसेल, पण मनाने मी कायम तुझी आईच होते गं. तेव्हा तेजा म्हणते की नाही अजिबात नाही, एक आई जशी वागते तशी कधीच वागली नाहीस तू सतत मला ओरडायचीस, मी काही केलं तरी तुला आवडायचं नाही, कारण मी तुझी खरी मुलगी नव्हते ना. प्रत्येक गोष्टीत माझी चूक काढायचीस, कारण मी ओझं होते तुझ्यासाठी. तेव्हा तेजाची आई खूप रडायला लागते आणि म्हणते की असं नको करू बाळा, मला समजून घे. तेव्हा तेजाचे बाबा म्हणतात की खरं तर माझी चूक झाली, मी तुला आधीच सांगायला पाहिजे होतं की तू ॲडॉप्टेड चाइल्ड आहेस. 12 वर्षापूर्वी तुला कुठून तरी बाहेरून कळलं आणि तू बिथरलीस. तेव्हा तेजा म्हणते की बिथरले नाही, भानावर आले. तेव्हा तेजाचे बाबा म्हणतात की हे बघ बाळा, मला पूर्णपणे मान्य आहे आमच्या हातून चूक झाली, गायत्रीला तुला ॲक्सेप्ट करायला वेळ लागला असेल, पण अगं ती एक आई म्हणून तुझ्यासाठी जे काही करत होती ना चांगलंच करत होती, तुला शिस्त लागावी म्हणूनच करत होती ना. तू तिच्या वागण्याचा दरवेळेस चुकीचा अर्थ काढत राहिलीस गं. तेव्हा तेजाची आई खूपच रडायला लागते आणि तेजाला म्हणते की मी नेहमी तुला माझी मुलगीच मानत आले आणि तुझ्यावर चांगले संस्कार व्हावे, फक्त या भावनेतून मी जे काही केलं ना ते केलं.
तेव्हा तेजाचे बाबासुद्धा म्हणतात की हो, आणि तुझ्या त्या न कळत्या वयात नेमकं तू काहीतरी वेगळ्याच दृष्टिकोनातून हे सगळं बघत आली आहेस आणि तुझा गैरसमज करून घेतला आहेस बाळा. आणि तुला आठवतं आहे ना, तुझी आई तर मलाही शिस्त लावायची अगं. तुझ्या आईच्या अशा वागण्याचा आणि तुझ्या दत्तक असण्याचा काहीही संबंध नाही आहे. तू खरंच खूप मोठा काहीतरी गैरसमज करून घेतला आहे. तेव्हा तेजाची आई म्हणते की खरं सांग, तुझ्याशिवाय या जगात आम्हाला दुसरं कोणी आहे का गं, आणि आम्ही का चुकीचं वागू तुझ्याशी. तेव्हा तेजा म्हणते की हे बघा, तुम्ही तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ वाया घालवत आहे, आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले ना, कितीही मला समजवण्याचा प्रयत्न केला ना, तरीही माझी मतं काही बदलणार नाहीत. मी ॲडॉप्टेड होते आणि काही वर्षानंतर माझं तुम्हाला ओझं व्हायला लागलं होतं, हे मला माहीत आहे. त्यामुळे प्लीज. तेव्हा तेजाचे बाबा म्हणतात की अगं असं काय बोलतेस, हे असं काही नाही आहे गं, आम्हाला तू कधीही ओझं वगैरे वाटलेलं नाही आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी रमेशच्या बायकोला समजावत असते आणि म्हणते की ताई हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि सावरा स्वतःला. तेव्हा रमेशची बायको वल्लरीला विचारायला लागते की माझी सानिका कुठे आणि कशी आहे ती. तेव्हा श्वेता सांगते की हो, ती एकदम ठीक आहे आणि सुखरूप आहे. तुम्ही काय झाले ते पटपट सांगा आता. तेव्हा रमेशची बायको खूपच रडायला लागते. आता वल्लरी तिला म्हणते की ताई शांत व्हा प्लीज. तेव्हा रमेशची बायको सांगायला लागते की मुलगा होत नाही म्हणून तिसरा चान्स घेतला आणि तिसरी ही मुलगीच झाली आणि हे वैतागले आणि मला न सांगता सानिकाला कुठेतरी लांब सोडून आले, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की खूप वाईट वाटलं, मला खूप रडले, पण चूक माझीच होती, मी त्यांना तरी कसं विरोध करणार. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की तुमची चूक आहे म्हणजे. तेव्हा रमेशची बायको सांगायला लागते की मी त्यांना मुलगा नाही ना देऊ शकले, दोष माझ्यातच आहे, असं म्हणून ती स्वतःलाच मारून घ्यायला लागते. तेव्हा वल्लरी तिला समजावत म्हणते की अहो ताई, काय करताय तुम्ही, हे बघा, मुलगा किंवा मुलगी होणं एका बाईच्या हातात नसतं, आणि हे मी सांगते म्हणून नाही, तरी विज्ञानात हे सांगितले म्हणून बोलते, यात तुमचा काही दोष नाही आहे, तुम्ही स्वतःला दोष देऊ नकात. तेव्हा रमेशची बायको म्हणते की नाही, तरीही चुकलंच माझं. तेव्हा श्वेता खूप रागाने तिला म्हणते की अहो काय चुकलं, मुलगी म्हणजे काय चूक वाटते का तुम्हाला, मुलगी म्हणजे जबाबदारी, मुलगी म्हणजे परकी, हे का वाटतं तुम्हाला. आता पण हे कसले विचार आहेत तुमचे, उदाहरणं देऊ का तुम्हाला. आणि ती वल्लरीकडे बघत हात करत म्हणते की हिच्याकडे बघा, ही वल्लरी एका छोट्याशा गावातून इथे आले शिक्षणासाठी. वकिलीचं शिक्षण पूर्ण होण्याआधीच 2 केसेस लढल्या आणि जिंकल्यात तिने. स्वतःच्या नवऱ्याला वाचवलं, आपल्या मैत्रिणीला वाचवलं, एका मुलाला लाजवेल अशी कामगिरी केली तिने. आता वल्लरी मिठ्ठूकडे हात करत म्हणते की आणि ह्या मिठ्ठूताई, आमच्या मिठ्ठूताई साताऱ्यावरून इकडे आल्यात मुंबईत, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये त्यांना काहीतरी नाव कमवायचं होतं म्हणून. इतकी वर्ष झाली त्या इथे झटतायत, संघर्ष करतायत, कुठल्याही मुलाला जमणार नाही इतकी जिद्द आहे त्यांच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे, नुकताच त्यांच्यावर एक हल्ला झाला होता, मरणाच्या दारातून परत आल्यात त्या. सांगा ना मला, अशी काय कमी आहे त्यांच्यामध्ये जे एका मुलामध्ये आहे. तेव्हा श्वेता म्हणते की आणखीन एक उदाहरण देऊ का. आमची अजून एक मैत्रीण प्रेरणा कोकणातून इथे आले राहायला कामासाठी, खूप कष्ट करते, पैसे कमावते, घरच्यांसाठी घरी पैसे पाठवते दर महिना. अहो तिचं लग्न मोडलं, नोकरी गेली, हातचं काम गेलं, पण तरीही कष्ट करून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे. मुलांचं अशी किती उदाहरणं माहिती आहे तो तुम्हाला, सांगा ना. आता मिठू श्वेताकडे बघत म्हणते की आणि ही श्वेता, ही सोलापूरवरून मुंबईला आले स्वतःचं करिअर करायला, हिची नोकरी गेली, खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेली, निर्दोष सुटून आता स्वतःच्या वडिलांची काळजी घेते. आहेत का अशी मुलं, बोला ना. तेव्हा वल्लरी म्हणते की आज फक्त एक गोष्ट सांगा मला, आज आमच्या आईवडिलांनी जर आम्हाला सुद्धा मुली म्हणून वाऱ्यावर सोडून दिलं असतं तर काय केलं असतं आम्ही, सांगा ना. आज प्रत्येक क्षेत्रात मुलगी आघाडीवर आहे. आमच्या आईवडिलांनी आम्हाला अभिमानाने वाढवले, मुलांच्या बरोबरची जागा दिली आम्हाला. तेव्हा रमेश वल्लरीसमोर हात जोडत म्हणतो की ताई मला माफ करा, माझी चूक झाली. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा दादा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्यासाठी तुमची सानिका जड झाली असेल, पण आमच्यासाठी आमची राधा कधीच जड होणार नाही. आम्ही तिचं काहीही नुकसान होऊ देणार नाही, कारण आज राधाला 1 नाही 2 नाही तर 5-5 आई आहेत ज्या तिच्यावर प्रेम करतात, तिची मनापासून काळजी घेतात. आता तरी तुम्हाला कळतंय का, तुम्ही तुमच्या मुलीला नाकारून जगातली केवढी मोठी गोष्ट गमावता येते. तेव्हा रमेश आणि त्याची बायको खाली मान घालून उभे राहतात आणि खूपच रडायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की तेजाचे बाबा तेजाला म्हणायला लागतात की तेजस्वी, अगं तुझा गैरसमज झालाय, प्लीज समजून घे जरा, आणि ते आत्ताच्या आत्ता दूर व्हायलाच हवे. तुला का कळत नाही की आम्ही जे बोलतोय. तेव्हा तेजाची आई म्हणते की विश्वास ठेव गं, आम्ही मनापासून तुला आमची मुलगी मानतो.
तेव्हा तेजा रागात म्हणते की तुम्ही का हे सगळं करताय, मी सांगितलं ना की मला नाही फरक पडत, तुम्ही जा इथून प्लीज. तेव्हा तेजाची आई खूपच रडायला लागते आणि म्हणते की इतकं असं परक्यासारखं नको करूस गं. तेव्हा तेजा म्हणते की मी परकीच आहे आणि कायम परकीच राहणार आहे. तेव्हा तेजाचे बाबा वैतागत म्हणतात की अगं काय बोलतेस तू हे बाळा, अगं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा तेजा म्हणते की पण मी राहू शकते ना, मी आता एकटी राहू शकते तुमच्याशिवाय, कारण इतक्या वर्षांमध्ये मी इथे राहून ती सवय लावली स्वतःला आणि मी स्वतःला सांगून ठेवलं आहे की आपल्याला या जगामध्ये कोणीही नातेवाईक नाही आहे, त्यामुळे माझं कसं चाललं आहे, छान चाललं आहे सगळं. तेव्हा तेजाची आई म्हणते की ठीक आहे, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे तेजस्वी, हे बघ आम्हाला जर मूलच नको होतं तर आम्ही तुला काय ॲडॉप्ट केलं असतं सांग ना. तेव्हा तेजा म्हणते की सांगितलं ना मगाशी की जगाला दाखवायला, पण आता मी सुद्धा प्रूव्ह करणार आहे, मी जगाला दाखवून देणार आहे आता की दत्तक मुलाला कसं वाढवलं जातं. तेव्हा तेजाच्या आई बाबा खूप शॉक होऊन तेजाकडे बघायला लागतात. आता तेजा म्हणते की रक्ताचं नसेल इतकं स्ट्रॉंग नातं असू शकतं दत्तक मुलांसोबत आणि आता हे मी जगाला दाखवून देणार आहे. तेव्हा तेजाचे बाबा टेन्शनमध्ये येऊन तेजाला विचारतात की म्हणजे नक्की काय करणार आहेस तू. तेव्हा तेजा सांगते की म्हणजे मी राधाला दत्तक घेणार आहे. तेव्हा तेजाचे आई बाबा खूपच शॉक होतात आणि तेजाकडे आश्चर्याने बघायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.